बघा कास्तकार मित्रांनो, अशा तर राशी सीड्सच्या खूप साऱ्या व्हरायटी आहे, पण आपल्या जमिनीसाठी त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रासाठी कोणत्या व्हरायटी आहे त्या तर तुम्हाला मी समोर सांगणारच आहे। पण आज या व्हिडिओमध्ये बघू आपण की राशी 659 RCH 659 ही व्हरायटी कशी आहे, हे कोणत्या जमिनीत लावायला पाहिजे, त्यासोबतच याचे कोणते वैशिष्ट्य आहे। कारण जर तुम्ही या व्हरायटीला योग्य जमिनीत नाही लावले तर तुम्हाला चांगलं उत्पन्न नाही मिळेल। तर राशी सीड्सची अशी शिफारस आहे की राशी 659 ही व्हरायटी तुम्ही मध्यम ते भारी जमिनीत लावायला हवी। चुकून पण तुम्ही याला व्हरायटीला मुरमाट हलक्या जमिनीमध्ये जर लावलं तर तुम्हाला उत्पन्न नाही होणार आणि मग ह्या व्हरायटीचं नाव खराब होईल की 659 हे व्हरायटी बेकार आहे। म्हणून जर तुमची माती काळी असेल, चांगली काळी माती असेल, त्याच जागी भारी जमिनीत तुम्ही ही व्हरायटी लावा। चुकून पण मुरमाट हलक्या जमिनीमध्ये ही व्हरायटी लावू नका, उत्पन्न तुम्हाला होणार नाही जर तुम्ही हलक्या जमिनीत या व्हरायटीला लावलं तर। त्यासोबतच या व्हरायटीचे बोंड पण मोठे असते आणि त्याचं वजन पण जास्त असते आणि त्यासोबतच हे बोंड फुटताना चांगलं फुटते आणि त्यासोबतच याचा कापूस वेचायला आपल्याला सोपं जाते। त्यासोबतच राशी 659 चे झाड चांगले मजबूत असते आणि चांगले बोंड पण धरून ठेवते। ही सर्व झाली कंपनीनुसार 659 या व्हरायटीचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये। असं मानलं जाते की ही व्हरायटी 155 ते 160 दिवसाची आहे, परंतु याचे पूर्ण तुम्हाला खत नियोजन चांगल्या प्रकारे करायला लागेल, त्यासोबतच फवारणीचे नियोजन चांगल्या प्रकारे करायला लागेल, जेणेकरून तुम्ही या व्हरायटीपासून चांगलं उत्पन्न घेऊ शकाल। तर टेन्शन नका घेऊ, याचे खत नियोजन आणि त्यासोबतच फवारणी नियोजन आपण याच चॅनलवर बघणार आहे। तर लावा 659 तुमच्या भारी जमिनीमध्ये। आणि समोर आपण बघूच की राशी सीड्सच्या आणखी कोणत्या व्हरायटी आहे, ती कोणत्या जमिनीत लावायला पाहिजे आणि त्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे। परंतु मेन गोष्ट हीच असते की कोणत्या जमिनीत कोणती व्हरायटी सूट करते। म्हणजे जसं हे 659 झाली, हे भारी जमिनीसाठी आहे, पण भारी जमिनीत तुमची जमीन कशी आहे आणि तुम्ही 659 लावली आणि तुमचा अनुभव कसा आहे, त्यासोबतच हवामान त्यावर्षी कसं राहिलं, हे तुम्ही मला थोडं कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्या पूर्ण कास्तकार भावांना हे माहीत पडेल की ही व्हरायटी कोणत्या जमिनीत लावायला हवी, त्यासोबतच त्यावर्षी कसं पाऊस पडला, जेणेकरून त्या व्हरायटीपासून तुम्हाला चांगलं उत्पादन झालं। त्यासोबतच हे पण सांगायला विसरू नका की त्यावर तुम्ही कोणता फवारा घेतला।